एकाच जिल्ह्याचं प्रतिनिधित्व करत असताना एकाच विभागातून येणारे हे दोनही संघ आपल्याला पाहायला मिळतात. खरं तर अनेक वेळा हे संघ एकमेकांच्या समोर ज्यावेळेला येतात त्यावेळेला एकमेकांचे उणे धुणे माहीत असणारे हे संघ आपण यावेळेला मैदानाच्या आतमधून पाहतोय. वैयक्तिक स्पेलमधील पहिला आणि सांघिक पहिले षटक हातात आहेत. गोलंदाज आहेत उमेश पाटील. यावेळेला मात्र फुलर लेनचा चेंडू होता, फुल टॉस कन्वर्ट केलाय. चेंडू जाईल बॅकवर्ड स्क्वेअर लेग सीमारेषेच्या पलीकडे. पहिल्या चेंडूवरती षटकार. डीजे या ठिकाणी जर आपण पाहिलं तर पहिला चेंडू खरं तर फलंदाजाला हे निमंत्रण होतं. एखादा फलंदाज ज्यावेळेला डगआउट मधून मैदानाच्या आतमध्ये येतो थोडासा नर्वसनेस त्याच्यामध्ये असतो आणि अशा प्रकारचा जर का फुलटॉस चेंडू त्याला मिळाला तर मात्र तो जो आत्मविश्वास आहे तो आत्मविश्वास मात्र द्विगुणित होताना आपल्याला निश्चितच या ठिकाणी पाहायला मिळतो. थोडासा दबाव पहिला गोलंदाज होते पहिलं षटक हातात असताना रुपेश पाटील आपल्याला पाहायला मिळतात. या ठिकाणी रुपेश स्ट्रायकिंग एंडला आपण पाहतो. डावखुऱ्या हाताचा एक आक्रमक आणि या विस्फोटक फलंदाज म्हणून ज्याची ख्याती आपल्याला पाहायला मिळते. यावेळेला स्ट्रेच केला चेंडूच्या खरं तर गुडलेन स्पॉटवरती हा चेंडू होता. आडवा बॅटनं पुन्हा एकदा प्रहार करण्याचा प्रयत्न शरीराचा वेध चेंडूने घेतलाय. चांगलं मिश्रण गोलंदाजीमध्ये या ठिकाणी निश्चितच पाहायला मिळत आहे. पहिला चेंडू खरं तर यॉर्क करण्याचा प्रयत्न होता. फलंदाजाला सरप्राईज करणारी ही गोलंदाजी आपण यावेळेला मैदानाच्या आतमध्ये या ठिकाणी पाहतोय. पहिल्या चेंडूवरती षटकार आला परंतु षटकारानंतर गोलंदाजाचं खूप चांगलं कमबॅक या ठिकाणी आपण पाहतोय. दोन चेंडूंचा सामना करत किशोर खेळतात आपले वैयक्तिक 8 तर महेश मात्र प्रथमच स्ट्रायकिंग एंडवरती येण्याची संधी निश्चित या ठिकाणी किशोर वैयक्तिक 6 या धावसंख्येवर खेळतात. लेगबायच्या स्वरूपामध्ये 1 धाव आहे तर महेश मात्र प्रथम स्ट्रायकिंग एंडवरती आपल्याला येताना पाहायला मिळतात. थोडंसं शांत सामना आपल्याला या ठिकाणी मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय. दोनही संघाचे पाठीराखे थोडंसं शांत वातावरण परंतु इथे मात्र या षटकातील हा दुसरा फुल टॉस चेंडू आणि त्याचाही फायदा उचलत असताना यावेळेला चेंडू मात्र जाईल 1 बाउन्स सीमारेषेच्या पलीकडे. चौकार. या ठिकाणी सुरू आहे आणि या पॉवर प्लेला युटिलाइज करण्याचा प्रयत्न या दोनही खेळाडूंच्या माध्यमातून पाहायला मिळत आहे. खूप चांगली सुरुवात या ठिकाणी होते. यावेळेला ऑन द नी झाले होते. ऑन साइडला टार्गेट केलं जात आहे. कमालीचं टायमिंग आहे. इथे मात्र चेंडू थांबत नाहीये. जाईल सर डीप स्क्वेअर लेग सीमारेखा पलीकडे. षटकार. या ठिकाणी पहिल्या षटकामध्ये एक्सेलरेट करायला सुरुवात केली. ओळखतात 5 षटकांमध्ये जास्तीत जास्त धावा जर का धावफलकावरती उभारायचे असतील तर मात्र तुम्हाला एक चांगली सुरुवात होणं गरजेचं आहे. इथे मात्र डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न होता. चेंडू पकडल्यानंतर लगेच चेंडू रिलीज केला गेला. एक हलकीशी अपील देखील आली आणि या अपील नंतर तिसऱ्या पंचांकडे मात्र या ठिकाणी हा निर्णय सोपवला जातोय. ऍक्शन रिप्लेच्या माध्यमातून निश्चितच या ठिकाणी पाहिलं जाईल. चेंडू गॅदर केला त्यानंतर मात्र नॉन स्ट्रायकिंग एंडला थेट यष्टनचा वेध घेतला गेला. तिसरे पंच निश्चितच या ठिकाणी निर्णय देतील. सर्व टेक्निकल बाबी या ठिकाणी तपासल्या जात आहेत. फलंदाजा ज्यावेळेला चेंडू यष्टनना हिट झाला त्यावेळेला बॅट एक्झॅक्टली ट्रॅक होते का या सर्व गोष्टी इथे मात्र तपासल्या जातात. सामना महत्त्वपूर्ण आहे. दोनही संघ जर या ठिकाणी विचार केला तर मात्र ताकदवान संघ आहेत. एकमेकांच्या समोर उभे ठाकले आहेत. एकाच विभागामधून बिलॉंग करणारे हे दोनही संघ ज्यामुळे डिसिजन अजूनही पेंडिंग आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतंय. अगदी सर्वतोपरी जेवढे पर्याय उपलब्ध आहेत ते सर्व पर्याय या ठिकाणी तपासले जातात. विविध अँगल्सच्या माध्यमातून
सकाळ आयोजित सकाळ चॅम्पियन्स कप 2025 ही स्पर्धा मात्र आपण या ठिकाणी पाहतोय. मुख्य आयोजक शक्ती अनुरूप, सहप्रायोजक सोलर स्क्वेअर, सारस्वत बँक, स्पोर्ट्स पार्टनर टोटल स्पोर्ट्स, बॉल पार्टनर सिक्सर सुप्रीम आणि ब्रॉडकास्टिंग पार्टनर पीटीसी लाईव्ह यांच्या माध्यमातून मात्र आपण एक दर्जेदार क्रिकेटची स्पर्धा सकाळ समूह आयोजित सकाळ चॅम्पियन्स कप 2025 ही स्पर्धा मात्र आपण या ठिकाणी पाहतोय. या ठिकाणी आणखीनही डिसिजन तर फलंदाज सेफ आहे. यस, सर्व पॉसिबल अँगल्स या ठिकाणी तपासले गेले आणि त्यानंतर मात्र तिसऱ्या पंचांच्या माध्यमातून निष्कर्ष आलाय की फलंदाज सुरक्षित आहे. परंतु एक चाणक्य बुद्धी, व्हेरी गुड प्रेझेन्स ऑफ माइंड ज्याला म्हटलं जातं क्रिकेटमध्ये, या सर्व गोष्टी देखील तितक्याच महत्त्वाच्या असतात. चेडू जसा हातामध्ये आला थेट त्यांना नॉन स्ट्रायकिंग एंडच्या यष्ट्यांवरती चेडूचा मारा केला. परंतु तत्पूर्वी फलंदाजचा जर विचार केला तर फलंदाज मात्र मैदानाच्या आतमध्ये अर्थातच आपल्या पॉपिंग क्रीजमध्ये सुरक्षित होता. पुन्हा एकदा यावेळेला फुल टॉस मध्ये पुन्हा एकदा कन्वर्ट केलाय. खरं तर जेव्हा जेव्हा फुल टॉस चेडू केलेत ना त्या वेळेला मोठे फटके हे फलंदाजच्या बॅट मधून आपल्याला पाहायला मिळाले. आणखीन एक दमदार स्ट्रोक, यावेळेला चेडू सीमारेषेच्या पलीकडे उत्तुंग षटकार. मागील षटकाचा जर आपण विचार केला तर पहिलं षटक या ठिकाणी हाताळलं गेलं, धावा धावफलकावरती आल्या 24 आणि या षटकाचं जर विश्लेषण करायचं झालं ना तर तब्बल 4 चेंडू फुलटॉस फेकले, ज्यामध्ये 3 षटकार आणि 1 चौकारामध्ये परावर्तित केला गेला. 4 स्कोरिंग शॉट्स आपण या ठिकाणी या पहिल्या षटकामध्ये पाहिले. पॉवर प्लेला खूप चांगल्या पद्धतीने या ठिकाणी युटिलाइज केला गेला आणि आघाडीचे फलंदाज जो मनसुबा घेऊन मैदानाच्या आतमध्ये उतरलेत ना, कोणत्याही परिस्थितीमध्ये धावा धावफलकावरती पहिल्या 2 षटकांमध्ये 35 प्लस किंवा 40च्या आसपास धावसंख्या धावफलकावरती उभारायची. आणि या अनुषंगानं पहिल्या षटकामध्ये जर आपण पाहिलं तर दोनही फलंदाजांना केली आहे दमदार सुरुवात. अगदी 4 चेंडूंमध्ये महेश खेळतात आपल्या वैयक्तिक 16 तर किशोर मात्र खेळत आहेत 2 चेंडूंचा सामना करत आपल्या वैयक्तिक 6 या धावसंख्येवरती. पहिल्या षटकाचा खेळ या ठिकाणी संपलाय. 24 धावा धावफलकावरती आल्यात आणि इथून जर का 5 षटकांचा आपण विचार केला तर एक चांगली धावसंख्या उभारण्याच्या दिशेनं मार्गक्रमण करताना आपल्याला सायरा 11 काकडवाल जो संघ नाणेफेक हरल्यानंतर मात्र या ठिकाणी फलंदाजी करण्याची मिळालेली संधी आणि पहिल्या 2 षटकांमध्ये जास्तीत जास्त धावा या धावफलकावरती उभारण्याचा मनसुबा घेऊन हे दोनही आघाडीचे फलंदाज आपल्याला पाहायला मिळतात. सेट होण्याचा प्रयत्न होईल. पहिल्या 2 षटकांमध्ये जास्तीत जास्त धावा उभारण्याचा मानस या ठिकाणी या दोनही खेळाडूंचा सलामीवीर फलंदाजांचा असेल. परंतु यांना रोखण्यासाठी कोणत्या तरी गोलंदाजीतील एक विकल्प या ठिकाणी तुम्हाला शोधावा लागेल आणि तो गोलंदाजीचा विकल्प तुम्हाला लवकरच मैदानाच्या आतमध्ये आणावा लागेल. कारण इथून जर का ही भागीदारी या षटकामध्ये कायम राहिली, याच गतीनं जर धावा येत राहिल्या तर मात्र येणारा कालावधी गोलंदाजांसाठी थोडासा आव्हानात्मक जरूर असेल. खरं तर एकूणच विकेटचं जर आपण निरीक्षण केलं या संपूर्ण स्पर्धेमध्ये दुपारच्या सत्रात मोठ्या धावा होताना आपण पाहिल्यात. या संपूर्ण स्पर्धेतील 90 ही सर्वोच्च सांघिक धावक्या संख्या आहे आणि यावेळेला मात्र वेट अँड वॉचचं क्रिकेट शरीराच्या जवळ चेंडू येऊ दिला आणि त्यानंतर मात्र केवळ बॅटचा फेस ओपन करत असताना पॉइंट आणि गलीच्या मधून चेंडू सीमारेषेच्या पलीकडे. वन मोर क्लासिकल शॉट, चेंडू सीमारेषेच्या पलीकडे चौकार. या चौकाराच्या संघाची एकूण धावसंख्या आपण पाहतोय 28 धावसंख्येला उभारी देण्याचा प्रयत्न हे दोनही आघाडीचे फलंदाज करताना आपल्याला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतात आणि खऱ्या अर्थानं कौतुक करावं लागेल दोनही आघाडीच्या फलंदाजांचा. इथे मात्र पावलांचा वापर केलाय. लाऊड अपील आहे आणि होय, हे अपील मात्र उचलून धरलंय. बॅटीची कड घेऊन चेंडू सरळ जाऊन विसावतोय एसटी रक्षकाच्या हातात. पहिला धक्का मिळतोय फलंदाजी करणाऱ्या सायरा 11 काकडवाल संघाला. या ठिकाणी जी भागीदारी खऱ्या अर्थानं जर आपण पाहिलं तर डोकेदुखी ठरत होती, त्या भागीदारीला ब्रेक करण्याचं काम मात्र केलंय. दुसऱ्या षटकामध्ये विश्वास दर्शवला गेला. सागर पाटीलचं खरं तर स्वागत पहिल्या चेंडूवरती चौकारानं केलं होतं. थोडंसं आक्रमक होण्याचा प्रयत्न, पावलांचा वापर केला. गोलंदाजांना पाहिलं, चेंडूची लाईन थोडीशी आखोड केली आणि
वेग देखील आपल्याला त्या चेंडूमध्ये पाहायला मिळाला आणि जो सरळ जाऊन विसावला यष्टीरक्षकाच्या हातामध्ये. पहिला फलंदाज या ठिकाणी गमावला गेला. नवीन बॅटर विकास भोईर ऑन अ स्ट्राईक यावेळेला आपल्याला निश्चितच पाहायला मिळतात. एक जी भागीदारी पहिल्या सत्रामध्ये आपल्याला पाहायला मिळत होती ती भागीदारी मात्र कुठेतरी ब्रेक करण्यात सागर यशस्वी झाले. आणखीन एक अगदी मधल्या यष्टीच्या समोर सापडतोय. अक्रॉस द लाईन चेंडू खेळण्याचा मानस होता. टप्पा पडल्यानंतर चेंडू सरळ आदळतोय पॅड वरती आणि बॅक टू बॅक दुसरी सफलता या ठिकाणी मिळते गोलंदाज सागर याला. चित्र आपण पाहतो. सुरुवात दमदार मिळाली होती. पहिल्या षटकामध्ये जवळपास 24 धावा धावफलकावरती आल्या होत्या, परंतु सागर अगदी विपरीत परिस्थितीमध्ये संघनायकाने या गोलंदाजाच्या खांद्यांवरती जबाबदारी सोपवली षटक हाताळण्याची आणि त्या जबाबदारीला पार करत असताना या गोलंदाजाने मात्र कमालीची गोलंदाजी केली आहे. 2 विकेट्स त्यांना आपल्या खात्यामध्ये जमा केल्यात, परंतु इथे मात्र केली आहे चूक. अगदी पुण्यामध्ये चेंडू केलाय आणि त्या चेंडूला भिरकावून दिलाय डीप स्क्वेअर लेग सीमारेषेच्या पलीकडे 6 धावांकरता. मधून स्वतःला सावरत यावेळेला आणखीन एक मोठा स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न. ब्लाइंड स्ट्रोक जर का तुम्ही खेळाल स्विंग अँड मिस पद्धतीचा हा फटका आपल्याला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळाला. काही वेळेला ओव्हर अग्रेशन हे देखील तुमच्या संघासाठी घातक ठरतं. एक षटकार आल्यानंतर सिंगल डबल वरती कॉन्सन्ट्रेट करणं देखील गरजेचं आहे, कारण पॉवर प्ले मधलं हे दुसरं षटक आहे. यानंतर मात्र तुम्हाला क्षेत्ररक्षणाचे निर्बंध शिथिल झालेले असतील, जिथे सिंगल डबल वरती जास्त विश्वास दर्शवताना खेळाडू आपल्याला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतील. आणखीन एक डॉट बॉल या ठिकाणी आलाय. 2 षटकांचा खेळ या ठिकाणी होतोय समाप्त आणि 2 षटकांच्या समाप्ती अखेर धावा धावफलकावरती येत आहेत त्या 2 गडी बाद 35 धावा. स्थितीमध्ये घेऊन जायचं असेल, एक सन्मानजनक धावसंख्या जर का धावफलकावरती उभारायची असेल तर या खेळाडूला मात्र जबाबदारीपूर्ण खेळ मैदानावरती साकारावा लागेल. रोशन नवीन बॅटर आपण मैदानाच्या आतमध्ये पाहतोय. 3 चेंडूंचा त्यानंही सामना केलाय. 6 धावांचं योगदान त्याच्याही या खेळीमधून आपल्याला पाहायला मिळालंय. सुरुवात दमदार मिळाली आहे. आवश्यकता आहे ती सातत्य राखण्याची आणि ती सातत्य राखण्यामध्ये हे 2 फलंदाज यावेळेला मैदानावरती संघासाठी उपयुक्त खेळी साकारतील की पुन्हा एकदा गोलंदाजीच्या माध्यमातून
जो निर्णय घेतला गेला होता संघनायकानं तो निर्णय मात्र योग्य ठरवत असताना पुन्हा एकदा गोलंदाजीच्या माध्यमातून आपल्या संघाला कमबॅक मिळवून देणार का, अनेक प्रश्न या ठिकाणी उपस्थित केले जातात, परंतु येणारी 3 षटकं या प्रश्नांचे उत्तर देणारी निश्चितच पाहायला मिळतील. हलक्या हाताने स्टेअर केलाय, पाहिलं क्षेत्ररक्षक डीप मध्ये उभा आहे, त्याचा फायदा उचलण्याचा प्रयत्न. खरं तर हलक्या हाताने चेंडू त्या ठिकाणी ड्राईव्ह केला होता, फारशी ताकद त्या फटक्यामध्ये पाहायला मिळत नव्हती, परंतु क्षेत्ररक्षकाचं कौतुक, दूरवरून तो चेंडूवरती वेगानं आला, क्लीन पिकअप, क्विक रिलीज आणि सिंगल मात्र या ठिकाणी धावफलकावरती येते. एकेरी धावांवरती जास्त विश्वास या ठिकाणी दर्शवावा लागेल, कारण क्षेत्ररक्षणाचे निर्बंध आता शिथिल करण्यात आलेले आहेत. पॉवर प्लेचा खूप चांगल्या पद्धतीने वापर केला, जवळपास 17.5च्या सरासरीनं 35 धावा धावफलकावरती आल्या. आपण क्रिकेट समालोचन करत असताना नेहमी या गोष्टींचा उल्लेख करतो की सुरुवात मिळणं हे अवघड असतं. त्या सुरुवातीला मिळालेल्या सुरुवातीमध्ये सातत्य राखणं. खरं तर दमदार सुरुवात आपल्याला पाहायला मिळाली. 17.5ची सरासरी एक आव्हानात्मक ठरू शकते प्रतिस्पर्धी संघासाठी, परंतु या मिळालेल्या सुरुवातीमध्ये सातत्य राखणं हे देखील तितकंच महत्वाचं आहे, कारण बऱ्याच वेळेला मोठी धावसंख्या उभारणारे संघ कुठेतरी सामन्यामध्ये पुन्हा एकदा बॅकफुटवर येताना आपल्याला बऱ्याचशा स्पर्धांमध्ये पाहायला मिळतात. यावेळेला जोरकस प्रहार काढण्याचा प्रयत्न प्रॉपरली टाइम झाला नाहीये. कदाचित बॅटचा जो बॅट स्पीड होता तो जास्त, चेंडू धीम्या गतीने आला, प्रॉपरली टाइम झाला नाहीये, टो एंडला चेंडू हिट केलाय. सिंगल मात्र या ठिकाणी धावफलकावरती अंकित केली जाईल. या एकेरी स्वरूपाच्या धावेनं संघाची एकूण धावा संख्या आपण धावफलकावरती पाहतोय. षटक क्रमांक 3 मैदानावर सुरू असताना 2 गडी बाद 38 ही धावा धावफलकावरती. सलामीला आलेला फलंदाज महेश नॉन स्ट्रायकिंग एंडला आपल्या संधीची वाट पाहतोय आणि इथून मात्र रोशननं कमालीचं एक्झिक्युशन दाखवलंय. कलात्मकता, ताकद, नजाकत या फटक्यामध्ये जाईल सरळ लॉंग ऑफच्या डोक्यावरून एक हाय अँड हँडसम षटकार. कमालीचा टायमिंग या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतंय. कलात्मकता या फटक्यामध्ये पाहायला मिळते, ही गुणवत्ता आहे. खऱ्या अर्थानं जर आपण पाहिलं तर ग्रामीण क्रिकेटनं आता देखील मोठमोठ्या स्पर्धांमध्ये समावेश घेताना आपण पाहतो, आणि या खेळाडूंमध्ये असणारी जी गुणवत्ता आहे ना, या गुणवत्तेला खरं तर एक हक्काचं व्यासपीठ असावं या उद्दिष्टानं मात्र सकाळ समूहाच्या माध्यमातून मुंबई विभागामधील या क्रिकेट स्पर्धांचं आयोजन आपण नवी मुंबई CBD बेलापूरच्या मैदानावरती ही स्पर्धा या ठिकाणी पाहतो. आणखीन एक त्याच पद्धतीचा फटका एक्झिक्यूट करण्याचा प्रयत्न, यावेळेला अंतर कमी, उंची जास्त, क्षेत्ररक्षक चेंडू जज करतायत, चूक होणार नाहीये. आणि जी भागीदारी खऱ्या अर्थानं या ठिकाणी बनवली जात होती त्या भागीदारीला मात्र लागतं कुठेतरी ब्रेक. बंदरने टिपलाय झेल आणि तिसरा फलंदाज या ठिकाणी गमावलाय, तो सायरा 11 काकडवाल संघानं. तर अगदी आपण म्हणतो ना की अतिघाई संकटात नाही, त्या प्रकारचं चित्र आपण मैदानाच्या आतमध्ये पाहिलं. अगोदरच्या चेंडूवरती षटकार आला होता, या षटकातील ज्या धावा येणं अपेक्षित होतं त्या धावा आल्या होत्या, परंतु त्यानंतर जर पाहिलं तर ओव्हर ॲग्रेशन, मगाशी देखील आपण म्हटलं की काही वेळेला तुम्ही अति आक्रमक होणं हे तुमच्या संघासाठी नुकसानदायक ठरतं, आणि असंच काहीसं चित्र आपण यावेळेला मैदानाच्या आतमध्ये पाहिलं. बळी नवीन फलंदाज बळी भोईर आपल्याला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतात. महेशचं खरं तर कौतुक करावं लागेल. पहिल्या चेंडूपासून, पहिल्या षटकापासून हा खेळाडू मैदानावरती उभा आहे, आपली इनिंग बिल्टअप करताना दिसतोय. जिथे हातखुले काढायची संधी मिळते तिथे चौकार षटकार त्याच्या बॅटमधून येत आहेत, परंतु गोलंदाजीमध्ये निशांत. यावेळेला मात्र निशांतच्या पहिल्या चेंडूवरती हल्ला बॉल केलाय, जणू पॅव्हेलियन मधूनच सेट होऊन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये आलाय की काय. डावकुऱ्या हाताच्या फलंदाजाची आक्रमकता आल्या आल्या पहिल्या चेंडूवरती ठोकलाय, खणखणीत षटकार. अंदाजे करणाऱ्या सायरा 11 काकडवाल संघाच्या
सुटकेचा निश्वास जरूर या ठिकाणी सोडला असेल. 5 षटकांच्या लढतीमध्ये दुपारच्या सत्रात 70 काय 75 धावा ही या ठिकाणी आपण चेस होताना पाहिल्यात. 85 धावा आपण चेस होताना पाहिल्यात. अगदी याच स्पर्धेचा उल्लेख केला तर 5 षटकामध्ये 90 ही सर्वोच्च सांघिक धावसंख्या आपण पाहिली, तर 89 ही दुसरी सर्वोच्च सांघिक धावसंख्या आपण या स्पर्धेमध्ये पाहिली आहे. धावसंख्येचा निश्चंकाचा जर आपण उल्लेख केला तर 37 ही सर्वात कमी धावसंख्या आपण या स्पर्धेमध्ये पाहिली आहे. वैयक्तिक धावसंख्येचा विचार केला तर उस्मान पटेलच्या बॅटमधून आलेली 72 ही वैयक्तिक सर्वोच्च धावसंख्या आपण पाहिली आहे. एकूणच जर पाहिलं तर बरेचसे विक्रम या संपूर्ण स्पर्धेमध्ये आपल्याला पाहायला मिळालेत. आज या स्पर्धेचा 6वा दिवस आपण या ठिकाणी एन्जॉय करतोय. पहिल्या दिवशी सन्माननीय पाहुण्यांच्या शुभ हस्ते या स्पर्धांचा शुभारंभ झाला. एक नवीन पर्व खऱ्या अर्थानं जर आपण पाहिलं तर सकाळच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळालं, ज्यामध्ये तमाम युवा खेळाडूंच्या कलागुणांना वाव देण्यासाठी एक क्रिकेट स्पर्धांचं आयोजन या ठिकाणी या नवी मुंबईच्या मैदानावरती आपल्याला पाहायला मिळालं. आणि तिथून या स्पर्धा मात्र चर्चेचा विषय ठरल्या आणि सर्वांच्याच अगदी सर्वांच्या शब्दात सांगायचं झालं तर लोकांच्या सर्वांच्या पसंतीला उतरलेली ही अग्रमानांकित स्पर्धा ठरली. यावेळेला मात्र मिस टायमिंग स्ट्रोक ज्या खेळाडूच्या संयमाचा आपण उल्लेख करत होतो त्या खेळाडूने अखेर आपला संयम गमावला. महेश स्ट्राईक वरती आले. बऱ्याच कालावधी नॉन स्ट्रायकिंग एंड वरती राहिल्यानंतर थोडासा मानसिक दडपण होता आणि इथून मात्र मिस टायमिंग स्ट्रोक फलंदाज होतो बाद चौथा गडी गमावलाय तो सायरा 11 काकडवाल संघानं. आपल्या वैयक्तिक स्पेलमधील दुसरं आणि सांघिक चौथं षटक या ठिकाणी हाताळलं जाते सागर पाटील कडनं. ज्या सागर पाटीलनं पहिलं षटक ट्रॅक एंड कडनं केलं होतं आणि त्याच गोलंदाजाकडे आता मात्र पुन्हा एकदा आपल्या स्पेलमधील दुसरं षटक दिले, म्हणजे आघाडीच्या गोलंदाजावरती संघनायकानं मात्र विश्वास दर्शवलाय. यावेळेला लॉफ्ट केलाय. जाणीवपूर्वक शेड्यूलला जास्त उंची देण्याचा प्रयत्न या ठिकाणी होता. फटका खेळण्याचा कोणत्याही प्रकारचा मानस नाहीये, केवळ सिंगलनं स्ट्राईक रोटेट करणं ही त्या पाठीमागची खऱ्या अर्थानं भूमिका आपल्याला पाहायला मिळाली. नवीन बॅटर बली बोईर ज्यानं पहिल्या चेंडूवरती आल्या षटकार लगावला आणि अगदी अंतिम षटकांमध्ये ज्या प्रकारच्या खेळाची अपेक्षा असते संघनायकाला त्या प्रकारचा खेळ करण्याची धमक ज्या खेळाडूमध्ये आपण पाहिली तो बळी यावेळेला मात्र आपल्याला स्ट्रायकिंग एंडवरती पाहायला मिळतात. विनीत साळवी सिंगलनं स्ट्राईक रोटेट केले. सर्वाधिक महत्त्वाचं आहे ज्यावेळेला तुमचा खऱ्या अर्थानं आक्रमक खेळाडू मैदानाच्या आतमध्ये असेल ना त्यावेळेला त्याला जास्तीत जास्त स्ट्रायकिंग एंडवरती आणणं ही संघासाठी जमेची बाजू असू शकते. इथून जर आपण पाहिलं तर 2 षटकांचा खेळ म्हणजे एकूण 10 चेंडूंचा खेळ अजूनही येणं बाकी आहे आणि या 10 चेंडूंमध्ये किमान 20 धावा या धावफलकावरती जर का आल्या तर संघ मात्र एका मजबूत स्थितीमध्ये निश्चितच पाहायला मिळू शकतो. यावेळेला अकोट टप्प्याचा चेंडू होता. बॅकफुटला बॉडीवर ट्रान्सफर केलं. क्रीजच्या खोलीचा खूप चांगल्या पद्धतीने वापर केला. फटक्यामध्ये ते एलिव्हेशन पाहायला मिळालं नाहीये, परंतु सिंगल या ठिकाणी निश्चितच धाव फलकावरती आले. डॉट बॉल ऐवजी सिंगल येणं ही संघासाठी खऱ्या अर्थानं यावेळेला जमेची बाजू असणार आहे, कारण अजूनही पाहिलं तर या षटकानंतर अंतिम षटक या ठिकाणी हाताळलं जाईल आणि अंतिम षटकामध्ये मोठी फटकेबाजी केली जाऊ शकते. एकूणच जर विचार केला तर हे 2 खेळाडू कशा पद्धतीनं कोणत्या रणनीतीनं मैदानावरती धावा उभारतायत. विनीतचा जर विचार केला तर पहिल्या चेंडूवरती इंटेन्शन त्याचं क्लिअर होतं. त्यानं सिंगलनं स्ट्राईक रोटेट करण्याचा प्रयत्न केला आणि त्यानंतर मात्र आपल्याला बली ज्यांना पहिल्या चेंडूवरती षटकार लगावत आपली आक्रमकता मात्र या ठिकाणी सिद्ध केली. परंतु सागरचं कौतुक करावं लागेल. संघनायकानं दर्शवला गेलेला विश्वास. पहिल्या स्पेलमधला पहिला जो षटक त्यानं हाताळला होता, तब्बल 2 महत्वपूर्ण विकेट्स त्यानं आपल्या खात्यावरती 3 महत्वपूर्ण विकेट्स त्यानं आपल्या खात्यावरती जमा केल्या होत्या आणि त्यानंतर हेच कारण होतं की संघनायकाकडे हा विकल्प एक सर्वात प्रभावी विकल्प म्हणून पाहायला मिळाला आणि त्याच गोलंदाजाचा पुन्हा एकदा वापर होताना आपल्याला पाहायला मिळतोय. स्पेलमधलं दुसरं षटक हातात आहे. 53 धावा धावफलकावरती आले. या षटकामध्ये फारशा धावा आलेल्या नाही आहेत. पहिल्या चेंडूवरती विकेट आली आणि त्यानंतर मात्र 3 सिंगल स्वरूपाच्या धावा आल्यात. परंतु बळी मोठ्या फटक्यांसाठी ओळखला जाणारा, अगदी त्याच्या रडारमध्ये जर का चेंडू आला ना तर त्या चेंडूवरती मोठा फटका हा निश्चितच पाहायला मिळतो. यावेळेला एक लाऊड अपील होती, परंतु चेंडू जर पाहिलं तर थाय पॅड वरती आदळतोय. पंचाने देखील दुजोरा गेलाय की हा थाय पॅड वरती चेंडू आदळलाय. थोडीशी उंची जास्त आहे. अपील केला गेलाय. विकेटसाठी जाणार की एखादा मोठा फटका या ठिकाणी पाहायला मिळणार. सागरचं कौतुक करावं लागेल.
3 विकेट्स त्यांना आपल्या या स्पेलमध्ये घेतल्यात. अंतिम चेंडू या ठिकाणी हाताळला जातो. डीप स्क्वेअर लेगला क्षेत्ररक्षक आहे. सिंगल अटेम्प्टमध्ये या ठिकाणी चेंडू पकडता आला नसला तरी मात्र क्लीन पिकअप आपल्याला पाहायला मिळत आहे. सिंगल आली आहे. या षटकामध्ये एकूण धावा आल्या 4 आणि या 4 धाब्यांच्या बरोबरीने 4 षटकांचा खेळ संपलाय. धावा आपण धावफलकावरती पाहतोय 54. अजूनही या सत्रातील शेवटचे 6 चेंडू बाकी. घेऊयात एक छोटासा डीजे ब्रेक. साठी पाचारण केलं जातंय. रोनित पाटील आणखीन एक युवा गोलंदाज. खरं तर युवकांना बऱ्याचशा संघांमध्ये स्थान आपण पाहिलं. कळंबोलीच्या संघामध्ये देखील 5 ते 6 युवा खेळाडूंचा भरणा आपल्याला पाहायला मिळाला. अगदी करंजाडीचा संघ जो क्वालिफाय झालाय त्याही संघामध्ये बऱ्याचशा युवा खेळाडूंना संधी मिळाली. खऱ्या अर्थानं युवकांमध्ये असणारी जी गुणवत्ता आहे ना त्या गुणवत्तेला खऱ्या अर्थानं जर आपण पाहिलं तर अशा प्रकारच्या स्पर्धांमध्ये जर का तुम्ही संधी दिलीत इथे थोडासा गॅदर चेंडू करण्यामध्ये चूक आपल्याला पाहायला मिळते. अगदी नॉन स्ट्रायकिंग एंडला डायरेक्ट हिट करण्याची संधी देखील होती. दैव बलवत्तर होतं फलंदाजाचं. 2 धावा या ठिकाणी धावफलकावरती कंप्लीट केल्या जातात. बलीनं आता मात्र पूर्णपणे आक्रमणाची जबाबदारी आपल्या खांद्यांवरती घेतलेली पाहायला मिळते. रोनित पाटील स्पेलमधला पहिला आणि या पहिल्या सत्रातील अंतिम षटक या ठिकाणी हातात असताना स्लॉग ओव्हरमध्ये गोलंदाजी करणं ही मी म्हणेन की दुहेरी भूमिका असते. इथे तुम्हाला धावा रोखायच्या असतात आणि शिवाय स्लॉग ओव्हरमध्ये गोलंदाजी करणं ही तितकी सोपी गोष्ट नसते. परंतु रोनित सारख्या युवा गोलंदाजावरती संघनायकाने दर्शवलेला विश्वास. इथे मात्र अकोट टप्प्याचा चेंडू. पहिला चेंडू मिस झाला होता फलंदाज बलीकडनं परंतु दुसऱ्या चेंडूला मात्र दाखवलं जात आहे आसमान. चेंडू गगनचुंबी षटकार. फलंदाजी आपल्याला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळणार. स्लॉग ओव्हर हाणामारीचं षटक आणि या हाणामारीच्या षटकामध्ये मात्र 2 चेंडूत 8 धावा या निश्चित धावफलकावरती पाहायला मिळतात. आणि इथून मात्र बाहुबली मैदानाच्या आतमध्ये कमालीची फलंदाजी. हिट्स आउट ऑफ द पार्क. 1 मोर बिगी षटकार. तर 2 बॅक टू बॅक षटकारांना इथून मात्र बिवडे धावसंख्येला आता एका सन्मानजनक नव्हे तर आव्हानात्मक धावसंख्येमध्ये परावर्तित केलं जाते. बाहुबली मैदानाच्या आतमध्ये बळी भोईर. यावेळेला टप्पा पडल्यानंतर चेंडू थोडासा दुरावतोय. पण युवा गोलंदाजांमध्ये गुणवत्ता आहे याबद्दल तीळ मात्र शंका नाहीये. परंतु अशा प्रकारच्या सामन्यांमध्ये अशा प्रकारच्या मॅचेसमध्ये अगदी शेवटचं षटक युवा गोलंदाजाच्या हातामध्ये देणं हे कितपत योग्य या गोष्टीवरही चर्चा या ठिकाणी सुरू होते. कारण अगदी काही असे गोलंदाज देखील पाहिलेत की ज्यांना दबावामध्ये चांगलं प्रदर्शन करताना आपण पाहतो. इथे मात्र लाईन आणि लेंथ बिघडलेली पाहायला मिळते. पहिल्या या अगोदरच्या 2 चेंडूवरती 2 बॅक टू बॅक सिक्सेस आल्यानंतर जो मानसिक दबाव आहे ना तो गोलंदाजावरती पाहायला मिळाला. नक्की कोणत्या लाईन आणि कोणत्या लेंथवरती गोलंदाजी करावी या संभ्रमामध्ये गोलंदाज रोनित आपल्याला पाहायला मिळाला. परंतु आपल्या बेसिक्सवरती लक्ष देणं गरजेचं. आपल्या स्ट्रेंथवरती गोलंदाजी करणं गरजेचं आहे. याही वेळेला आखूट टप्प्याचा चेंडू. थोडीशी दिशा भरकटले गेलेत. लेग स्टिक वरती आखूट टप्प्याचा चेंडू. पुन्हा एकदा सीमारेषे पार षटकार.
पूर्णच हा फलंदाज मैदानाच्या आतमध्ये आलाय की काय. पहिल्या चेंडूवरती त्यानं षटकार लगावला आणि षटकार लगावत असताना सांगितलं की होय या ठिकाणी धावा मी माझ्या बॅटमधून उभारू शकतो. हा आत्मविश्वास त्यानं पहिल्या फटक्यामध्ये दर्शवला. 9 चेंडूंचा सामना केलाय. आपल्या वैयक्तिक 28 या धावसंख्येवरती खेळत आहेत आणि संघाची एकूण धावसंख्या 4 गडी बाद 76 धावा धावफलकावर. पहिल्या सत्राचा खेळ या ठिकाणी सुरू असताना दोन ताकदवर संघ एकमेकांच्या समोर. यावेळेला मात्र शेवटचा चेंडू प्रॉपरली टाइम नाही आहे. अवे फ्रॉम द बॉडी शरीरापासून दूर जाणारा चेंडू खरं तर ऑन साइडला टार्गेट करण्याचा प्रयत्न होता. बॅटीचा आउटर एज पॉइंटच्या क्षेत्रामध्ये चेंडू ट्रॅव्हल करतोय. सिंगल या ठिकाणी धावफलकावरती येईल. 5 षटकांचा वाजवी खेळ या ठिकाणी संपलाय आणि 5 षटकांच्या समाप्ती अखेर धावा धावफलकावरती आहे. 4 गडी बाद 77 विजयासाठी लक्ष उभारलं जाईल. 78 धावांचं. कुठे जाऊ नका, पाहत राहा, ऐकत राहा. सकाळ चॅम्पियन कप 2025 आणि जसा खेळाचा उत्तरार्ध होईल सुरू पुन्हा एकदा जोडले जातील प्रशांत पुजारी. तत्पूर्वी मात्र घेऊयात एक छोटासा डीजे ब्रेक. मात्र दाखवली जाणार का? कारण की 30 चेंडूंमध्ये 78 धावांचा पाठलाग करायचा आहे. धावसंख्येचा जर का आलेख पाहिला तर खूप वरती डोकं काढतोय आणि तेवढं सोपं राहणार नाही या मैदानावरती धावांचा पाठलाग करणं. परंतु क्रिकेट आहे, काही घडू शकतं. धावांचा ओघ पहिल्या सत्रामध्ये आपण पाहिलाय मित्रांनो आणि त्याच बॅट्स पुन्हा एकदा वापरल्या जाणार आहेत या मैदानाच्या आतमध्ये. म्हणजे तुम्ही करू शकता तर हो, आम्ही देखील करू शकतो. हेच काहीच सांगण्यासाठी ओपनिंग पेअर मैदानाच्या आतमध्ये जाताना आपल्याला जरूर पाहायला मिळते. क्षेत्ररक्षण इथे विखुरलं जातंय. जय हनुमान डायघर संघ ज्यांच्या समोर मात्र लक्ष ठेवलं गेलंय. 30 चेंडूंमध्ये 78 धावा. बाहुबलीचा स्फोट आपण मात्र मागील सत्रामध्ये पाहिला, जिथे मात्र फलंदाज तुटून पडले होते. अक्षरशः षटकार चौकार षटकार चौकार आतिषबाजी चालू होती. परंतु त्याच्या प्रत्युत्तरादाखल आता मात्र तोडफोड केली जाणार का? काय घडतंय आणि काय बिघडतंय येणारा वेळ भरपूर काय सांगेल. परंतु तमाम क्रीडा रसिक, मायबाप जनता, जे खेळाडू वर्ग आमच्याशी जुडले गेलेत त्या सर्वांचंच पुनश्च एकदा करूयात मनपूर्वक सहर्ष स्वागत आणि घेऊन जाऊयात मात्र मैदानाच्या दिशेने, अर्थातच सकाळ चॅम्पियन कप 2025 मध्ये. आजच्या दिवसातील ही 6वी मॅच तुमच्या समोर चालू आहे. पहिल्या सत्राचा खेळ समाप्तीला झालेला आहे. दुसऱ्या सत्राचा खेळ इथं मात्र सुरुवातीला होताना आपल्याला पाहायला मिळणार आहे. दोन्ही पंच अगदी घाई गडबडीने मैदानाच्या आतमध्ये गेलेत. म्हणजे पंचांना देखील माहिती आहे वेळेची कमतरता. आज निर्धार बांधला होता की 8 मॅचेस आम्हाला कंप्लीट करायचे, परंतु काही तांत्रिक अभावामुळे एक मॅच काहीशा काळासाठी इथे रोखली गेली. सागर पाटील आणि प्रेम पाटील ओपनिंग पेअर मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळते. तर बॉलिंग मार्कवरती आपण पाहतोय महेश आलेत. पंचांचा इशारा इथे मात्र निश्चित स्वरूपाने येतोय. गेम ऑन. सामन्याला होते सुरुवात. स्ट्राइक वरती आपण पाहतोय फलंदाज सागर, तर नॉन स्ट्रायकर एंड वरती आपण पाहतोय प्रेम. दोन्ही पाटील बंधू
पाटील जोडी मैदानाच्या आतमध्ये पहिला चेंडू राऊंड द विकेट कोलट टाकला होता चेंडू खोदून काढलाय जरूर डीप पॉइंटच्या दिशेने चेंडू सरसावतो वेगाने आउटफील्ड थोडीशी फास्ट आहे प्रेक्षक वर्ग असे पाहत होते टक लावून कदाचित चेंडू सीमारेषेच्या पलीकडे येतो की काय परंतु बघा जिखरीचे प्रयत्न आपल्याला पाहायला मिळतात एफर्ट्स बघा काय पाहायला मिळतात 100 आउट ऑफ 100 कमिटमेंट काय असते ना हे या क्षेत्ररक्षकाने दाखवलंय आपल्या टीमसाठी 2 अमूल्य अशा धावा रोखल्यात आणि स्कोर कार्ड वरती आपण पाहतोय श्री गणेश झालाय धाव संख्येचा वैयक्तिक आणि सांघिक कोट्यामध्ये सागर पाटील यांच्या माध्यमातून महेश राऊंड द विकेटचा मारा करतायत अकुटप्याची लाईन होती यावेळेस मात्र देखना स्ट्रोक एक्स्ट्रा कव्हर रिजन मध्ये स्टँड अँड डिलिव्हर 1 बाउन्स ओव्हर द रो 4 धावांसाठी येतोय सकाळ चॅम्पियन कप चौकार इथं मात्र फलंदाज सागर यांचा आणि प्रयत्न मात्र पूर्णशः फसतोय आणि झेलचितच्या माध्यमातून बाधून तंबुश्राला येतोय असंख्य सारे वादळ प्रश्नांची इथं मात्र मनामध्ये गुंफली जात आहेत उत्तर मात्र एकच येतंय गरज होती का प्रयत्न फसलाय कॅच कंप्लीट होतोय फलंदाज बाद होत आहेत सागर पहिला मोठा ब्रेक थ्रू इथं मात्र महेशच्या माध्यमातून टीमला मिळतोय ज्यामुळेच की काय आपण पाहतो की मैदानामध्ये आनंदाची लहर ओसांडून वाहताना पाहायला मिळते नवीन फलंदाज निशेष शरीर यष्टी भर भक्कम उंचपुरा असा खेळाडू त्याचे दंड भरपूर काय सांगतायत पहिला चेंडू ऑन साइडला खेळत असताना बॅटीचा इनसाइड एज घेत चेंडू मात्र एष्टी रक्षकाच्या दिशेने जातोय चांगलं क्षेत्ररक्षण इथं मात्र पाहायला मिळते बघा गोलंदाज एक मनोवैज्ञानिक दबाव बनवतोय क्षेत्ररक्षणाची चांगली साथ तिथे मात्र मिळते आणि कॅल्क्युलेशन ज्या वेळेला घडतं ना त्यावेळेला मात्र विरोधकाला अक्षरशः डोक्याला घामच येतो की काय असं म्हणावं लागेल अडचणीच्या दरीमध्ये इथे मात्र फलंदाजी करणारा संघ अडकलाय की काय ऑन साइडला अलंग कार्पेट मिड विकेटच्या दिशेने चेंडू सरसावतोय क्षेत्ररक्षक तिथे तैनात आहेत फेकी बघा काय सुंदर फेकी दिली जाते स्ट्रेट टू द विकेट कीपर एवढं सोपं नाहीये मित्रांनो अशा प्रकारचे थ्रोज देणं सातत्याने तुम्हाला प्रॅक्टिस मध्ये राहणं गरजेचं असतं आणि या प्रकारचे थ्रो देणारे क्षेत्ररक्षक जर का तुमच्याकडे असतील तर तुम्ही निर्विवाद क्षेत्ररक्षणाच्या माध्यमातून वर्चस्व दाखवत असतात आणि या छोट्या छोट्याच गोष्टी तुमच्या टीमला एक खूप मोठी बॅकबोन म्हणून उभ्या राहतात ज्या वेळेला धावसंख्या अशा प्रकारे रोखले जातात 7 धावा धाव फलकावरती आलेत 5 चेंडूचा खेळ समाप्त झाला शेवटचा बॉल ओरपी चेंडू होता मिस्टर बिग स्ट्रोक हवेमध्ये क्षेत्ररक्षक पुन्हा एकदा जज करतोय तोच दुसरा कॅच कंप्लीट करतोय वैयक्तिक कोट्यामध्ये दुसरी मोठी सफलता वैयक्तिक कोट्यामध्ये महेश यांना मिळते आणि संघ इथं मात्र सेलिब्रेशन करत असताना दुसरा धक्का बॅटिंग करणाऱ्या टीमला अर्थातच जय हनुमान टायगर संघाला सात धावा धाव फलकावरती 2 फलंदाज बाद झालेत नवीन गोलंदाज बाली भोईर इथं मात्र बॉलिंग मार्कवरती आलेत बल्ली भोईर माफ करा ज्या बल्लीने मात्र पहिल्या सत्रामध्ये अक्षरशः धुमाकूळ घातला होता नाकी 9 आणले होते गोलंदाजांना अक्षरशः आपण पाहतो की पिसक काढणारी फलंदाजी त्याची आपली पाहायला मिळाली आणि तोच बल्ली आता मात्र गोलंदाजाच्या मार्कवरती आलाय
फलंदाजी करणारा संघ अर्थात टायगरचा संघ सूत समेत धावसंख्या इथं गोळा करणार का? गोलंदाज बल्ली ओव्हर द विकेट, हलकासा ओव्हरपिच चेंडू खोदून जरूर काढलाय. क्षेत्ररक्षक तैनात पॉइंटच्या दिशेने, कॅच कंप्लीट केली जाते. फलंदाज बाद. इथे मात्र आपण पाहतोय काकडवाल संघाचे गोलंदाज हवी ठरतायत आणि एका मागोमाग एक धक्क्यांवरती धक्के देत आहेत टायगर संघाला. फलंदाज बाद. तयार होतात आणि असाच योद्धा मात्र तयार झालाय अर्थातच काकडवाल टीम साठी, ज्याचं नाव आहे बल्ली. पहिल्या सत्रामध्ये त्याची फलंदाजी पाहिली, दुसऱ्या सत्रामध्ये त्याची गोलंदाजी पाहतोय. परफेक्ट ऑलराऊंडरची भूमिका आपल्या टीम साठी काय निर्णायक भूमिका दर्शवू शकते ना, याचं एक जिवंत मूर्तिमंत उदाहरण बल्ली मात्र आपल्या खेळाच्या माध्यमातून दाखवतोय. असंख्य सारे पाठीराखे जे मात्र युट्यूबच्या माध्यमातून ही स्पर्धेचा आनंद घेत आहेत, त्या सर्वांच्या अपेक्षांना सार्थ असा खेळ बल्लीने मात्र मैदानाच्या आतमध्ये दाखवलाय. नवीन फलंदाज पंकज स्ट्राईक वरती आहेत, तर नॉन स्ट्रायकर एंड वरती आपण पाहतोय मंदार यांना. दोन्ही फलंदाज आपण पाहतोय की 0 या धावसंख्येवरती सध्या स्थिरावलेत. पुढचा चेंडू, पावलं थोडीशी अडखळत आहेत की काय म्हणावं लागेल. जर्सी नंबर 11 अर्थातच बल्ली आपल्याला पाहायला मिळत आहेत. लांबच लांब षटकार, लांबच लांब चौकार, पहिल्या सत्रातला हिरो म्हणून त्याला संबोधलं तरी वावगं ठरणार नाहीये. परंतु या सत्रामध्ये पहिल्या षटकामध्ये काय कमालीची धुरा हाताळतोय. लोअर फुटा चेंडू होता, यावेळेस मात्र आपण पाहतोय पडून खेळण्याचा प्रयत्न झाला होता. स्लॉग स्वीप खेळण्याचा आय थिंक इशारा होता. टो एज घेतोय बॅटीचा. चेंडू मात्र आपण पाहतोय 30 यार्ड सर्कल मध्येच रोखला जातोय. एक पेक्षा जास्त काही नाहीये. डोकीदुखी बनलेत गोलंदाज काकडवाल संघाचे. टायगर संघ सातत्याने प्रयत्न करतोय धावसंख्या गोळा करण्यासाठी. एका दोन मोठे फटके जर का स्कोर कार्ड वरती आले तर आत्मविश्वास बाळावेल. तो कॉन्फिडन्स पुन्हा एकदा आपल्याला पाहायला मिळेल फलंदाजीमध्ये आणि ते फटके येतील का? यावेळेस मात्र हवेमध्ये खेळण्याचा प्रयत्न, मिस टायमिंग स्ट्रोक, बॅटीची लीडिंग एज घेत चेंडू मात्र आपण पाहतोय क्षेत्ररक्षकाच्या हातामध्ये. शॉर्ट फाईनच्या रिझन मध्ये कॅच कंप्लीट करत असताना बल्लीला मिळते दुसरी विकेट. अजून एक मोहरा गारद होतोय. चौथा फलंदाज बाधून तंबूच्या आश्रयाला. मोठी सफलता टीम सायरा 11 काकडवालला. चल मे आया अशीच काहीशी भूमिका बॅटिंग करणाऱ्या संघाची राहिली की काय. आलेला फलंदाज मैदानाच्या आतमध्ये येतोय, उपस्थिती दर्शवतोय, हजेरी लावतोय, सकाळ मीडियाला सांगतोय की मी ही स्पर्धा खेळायला आलोय आणि त्यानंतर मात्र बाधून तंबूच्या आश्रयाला शांत बसतोय. एखाद फलंदाजाला मैदानाच्या आतमध्ये टिकावं लागेल. एक भक्कम पार्टनरशिप इथे मात्र क्रिएट करावी लागेल. हवेमध्ये चेंडू असेल, क्षेत्ररक्षक तिथे तैनात आहे, कॅच कंप्लीट केली जाते आणि फलंदाज बॅक टू बॅक. अजून एक मोठी विकेट बल्ली यांना मात्र प्राप्त होते. बघा, विकेट हॅट्रिक घेण्याची संधी आहे, परंतु ओव्हर हॅट्रिक इथे कंप्लीट झाली आहे बल्ली यांची. तिसरी विकेट या ओव्हर मध्ये कंप्लीट करतायत. हॅट्रिक उंबरट्यावरती ते येऊन थांबलेत. ओव्हर हॅट्रिक कंप्लीट झाली आहे, परंतु इथे आपण पाहतोय विकेट हॅट्रिक कंप्लीट केली जाणार का? 19 चेंडू अद्याप देखील शेष आहेत. 70चा पाठलाग करायचा आहे. दिल्ली काफी दूर आहे. हवाई सफर करना जरुरी होगा. आणि प्रत्येक वेळेला आपण पाहतोय की आलेला फलंदाज मोठे स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न करत असताना नाहक प्रयत्नांमध्ये फसतोय, बाद होतोय, तंबूच्या आश्रयाला जातोय आणि स्वतःला एक प्रश्न पुटपुटतोय, गरज होती का? रिव्हर्स स्वीप खेळण्याचा प्रयत्न, इथे मात्र चेंडू डॉट येतोय आणि याचबरोबर आपण पाहतोय की यशस्वी षटकाची सांगता इथे मात्र बल्ली करतायत. अनेक अष्टपैलू खेळाडू काय असतो याची पुन्हा एकदा प्रचिती तमाम क्रीडा रसिकांना, खेळाडूंना आणि विरोधकांना देत आहेत. आणि अक्षरशः आपण पाहतोय की पाठीराख्यांच्या माध्यमातून टाळ्यांचा वर्षाव त्याच्यावरती केला जातोय, कौतुकाची थाप त्याच्या खांद्यांवरती दिली जाते आणि बल्ली याने पुन्हा एकदा स्वतःला सिद्ध केलंय, यात कुठलीही शंका नाहीये. 8 धावा धावफलकावरती पाहायला मिळत आहेत. 5 विकेट गेलेत. क्रिकेटचा स्कोर कमी आणि फुटबॉलचा स्कोर हा आता वाटू लागलाय.
2 षटकांचा झालाय खेळ समाप्त. 18 चेंडू 70 ची आवश्यकता असणार आहे. लक्ष खूप अवघड आहे परंतु क्रिकेट सर्व काही शक्य आहे. एव्हरीथिंग इज पॉसिबल. लव्ह वॉर अँड क्रिकेट असंच काहीशी घटना कित्येक वेळेला आपण भरपूर अशा मॅचेस मध्ये आपण पाहतो आणि आज ती पुन्हा एकदा गोष्ट इथे सांगड घालेल का. 18 चेंडू 70 ची आवश्यकता. लक्ष अवघड आहे परंतु अशक्य नाहीये. सर्व काही शक्य आहे क्रिकेटमध्ये. 18 चेंडू 70. येस, बल्ली भोईर यांच्या वैयक्तिक गोलंदाजीचं विश्लेषण करायचं म्हणलं ना मित्रांनो तर 3 विकेट घेत असताना अवघी एकच धाव त्यांनी खर्च केली. सर्वाधिक सुंदर, सर्वाधिक देखणं आणि सर्वांच्या आवडीचं हे षटक मित्र म्हणेन या संपूर्ण स्पर्धेतलं राहिलंय बल्ली भोईर यांचं. नवीन फलंदाज दिनेश पाटील मात्र मैदानाच्या आतमध्ये. सुरुवातीला आलेले दोन्ही फलंदाज अपेक्षा होती की प्रति षटका माग 15 ते 20 धावा गोळा करतील की काय, परंतु भागीदारी कुठेतरी आपल्याला कमतरता जाणून देते या धावसंख्येला गोळा करत असताना. एखाद पार्टनरशिप, एखाद भागीदारी जर का झाली असती तर चित्र थोडंसं विचित्र असतं. परंतु यावेळेस प्रयत्न केले जात आहेत परंतु क्षेत्ररक्षणाचं कौतुक करावं लागेल. खूप मोठी तटबंदी इथं मात्र मैदानाच्या चौफेर सीमारेषा लगत टीम काकडवालनी उभी केली आणि ही तटबंदी भेदत असताना मात्र आपण पाहतोय दमछाक झाली फलंदाजांची. ज्या ज्या वेळेला मोठे स्ट्रोक खेळले जात आहेत त्या त्या वेळेला मात्र हे क्षेत्ररक्षक तुटून पडतायत चेंडूवरती. चेंडूला कधी गॅदर करतायत तर कधी अडवतायत परंतु धावा रोखण्यामध्ये सदैव ते यशस्वी होत आहेत. जागा भरून खेळण्याचा प्रयत्न फाईनल यावेळेस मात्र टार्गेट केले गेले. चौकार पाहायला मिळणार का? हो यस, यावेळेस मात्र आपण पाहतोय चौकार पाहायला मिळतोय. 4 धावांसाठी फलंदाज पंकजच्या बॅटीमधून येतोय हा दणदणीत चौकार. देते आणि ती एक चांगली सुरुवात आपल्याला पाहायला मिळाली नाहीये परंतु फलंदाज जिकरीचे प्रयत्न करतायत. लोअर फुलटॉ चेंडू होता यावेळेस मात्र कव्हरच्या क्षेत्रामध्ये खेळतायत. एक पेक्षा जास्त काही नाहीये. सिंगल डबलने स्ट्राईक रोटेशन ठेवणं देखील तेवढंच गरजेचं आहे परंतु शोध असायला हवा मोठ्या स्ट्रोक्सचा. षटकार चौकारांची बरसात हवी आहे. पाऊस हवाय षटकार चौकारांचा, तो पडेल का? ऑन साइडला खेळत असताना डीपच्या दिशेने चेंडू सरसावतोय स्क्वेअर लेग मधला. क्षेत्ररक्षक चेंडूला जोपर्यंत रोखेल तोपर्यंत एक पेक्षा जास्त काही नाहीये. सकाळ चॅम्पियन कप एक अविस्मरणीय ही स्पर्धा राहिली आहे. एक खूप मोठं कॅम्पेन आपल्याला पाहायला मिळालं जिथे मात्र आपण पाहतोय की भरपूर साऱ्या खेळाडूंनी उपस्थिती दर्शवली आणि आपल्या स्वप्नातली क्रीडा स्पर्धा ही देखील खेळली आहे. प्रत्येकाचं स्वप्न असतं की मी एक मीडिया प्लॅटफॉर्मची स्पर्धा खेळावी, मी एखादी कॉर्पोरेट लेवलची स्पर्धा खेळावी, एखादी अशी स्पर्धा खेळावी जी मात्र संपूर्ण महाराष्ट्रभरामध्ये प्रक्षेपित केली जाते. आणि कौतुकाची गोष्ट अशी की संपूर्ण स्पर्धा कव्हर करत असताना पीटीसीचं योगदान राहिलेत परंतु संपूर्ण दिवसभर तुम्ही जो खेळ दाखवताना दिवसाच्या शेवटी हा खेळ पेपरच्या माध्यमातून दुसऱ्या दिवशी सकाळी इथे मात्र तमाम महाराष्ट्रातील वृत्तपत्र वाचकांपर्यंत पोहोचवली जाते. लहानपणापासून प्रत्येकाचं स्वप्न असतं की माझं नाव एक दिवस पेपरमध्ये आलं पाहिजे, माझा देखील फोटो पेपरमध्ये आला पाहिजे आणि तो फोटो मी कॅप्चर करीन आणि माझ्या संग्रहामध्ये अक्षरशः पिटाऱ्यामध्ये डांबवून ठेवीन. आणि अशीच संधी मात्र सकाळ मीडियाच्या माध्यमातून तमाम महाराष्ट्रातील खेळाडूंना मात्र उद्भवली गेली आणि या संधीचा मात्र फायदा घेत असताना तमाम खेळाडूंनी मात्र आनंद घेतला. कालच्या पेपरमध्ये जर का सांगायचं म्हणलं तर करंजाडे संघाचा सूरज याची खूप मोठी माहिती विश्लेषणाच्या रूपामधून दाखवली गेली आणि खूप बरं देखील वाटलं ते वाचताना. एक सर्वसामान्य खेळाडू, एक सर्वसामान्य परिसरातली खेळाडू, एक सर्वसाधारण घरामधला खेळाडू तो जेव्हा न्यूजपेपर्सवरती येतो तो देखील अभिमानाने सांगतो आज मी पेपरमध्ये आलोय. आणि ते क्षण जेव्हा तो आपल्या कुटुंबातील इतर पाहुण्यांबरोबर, मित्रांबरोबर, टीममेट बरोबर जेव्हा शेअर करतो तो आनंद एक वेगळा असतो आणि हे सर्व काही शक्य झालंय सकाळमुळे. यावेळेस मात्र आपण पाहतोय फटका खेळला गेला हवेमध्ये. स्लॉक स्वीपचा प्रयत्न, मिस ड्रायव्हिंग स्ट्रोक आणि कॅच कंप्लीट. विकेटचं पतन, फलंदाज बाद. पंकज देखील तंबूच्या आश्रयाला. आणि रात्री वेळच्या वेळेला प्रकाशित झालेला पेपर सकाळी मात्र वाचायला मिळतो
हा एक वेगळाच अंदाज आहे, हा एक वेगळाच आनंद आहे. आणि आज सायंकाळच्या सत्रामध्ये भरपूर साऱ्या गोष्टी आमच्या कॉम्बॉक्स मधून सकाळच्या हेड ऑफिसला गेल्यात, जे मात्र आता प्रिंटिंगच्या माध्यमातून उद्या सकाळच्या पेपरमध्ये आपल्याला आवर्जून पाहायला मिळतील. मी तर एवढंच म्हणेन की आज जे जे संघ जिंकलेत त्यांनी उद्याचा सकाळचा पेपर नक्की विकत घ्या. जास्त काही महाग नाही येतो आणि नक्कीच त्याच्यामध्ये तुमचं नाव नोंदवलं असेल या शंका नाहीये. मागील काही दिवसांपासून संपूर्ण सप्ताह एन्जॉय केलं. अशाच प्रकारे भरपूर खेळाडूंनी स्टेटसला, इंस्टाग्रामला सगळीकडे त्यांनी पोस्ट शेअर केला आणि तो एक आनंद, एक वेगळी मजा देणार आहे. 1 जानेवारी 1932 रोजी सकाळची स्थापना झाली. नानासाहेब परुळेकर हे संस्थापक होते. त्यानंतर मात्र पवार साहेबांनी याची धुरा सांभाळली आणि आता मात्र सारखं सांगायचं म्हणलं तर संपूर्ण महाराष्ट्रभरामध्ये सर्वाधिक खपतीचं वृत्तपत्र म्हणून सकाळला पाहिलं गेलं. मराठी भाषिकांचं आवडीचं वृत्तपत्र जर काय असेल तर ते म्हणजे सकाळ. सकाळी गरम चहाचा प्याला आणि हातामध्ये न्यूज पेपर सकाळ जर का असेल तर ती मजाच वेगळी असते. हा एक वेगळा आनंद आहे. आणि जर का सांगायचं म्हणलं तर या सर्व गोष्टी पुन्हा एकदा ताज्या झाल्यात या स्पर्धेच्या माध्यमातून. एक नवीन संकल्पना, एक वेगळा उपक्रम जो मात्र पुन्हा एकदा सकाळला तमाम प्रेक्षकांच्या गळ्यातल्या ताईत बनवतोय. बली पुन्हा एकदा सज्ज, लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट. ऑन साइडला खेळत असताना मिड विकेटच्या दिशेने चेंडू जातोय. आता मात्र आपण पाहतोय की बॉडी लँग्वेज भरपूर काही सांगते. 4 षटकांचा होतोय खेळ समाप्त. धावफलकावरती आपण पाहतोय की 21 धावा अंकित केल्या गेल्यात. उमेशजी जर का सांगायचं म्हणलं तर उद्याच्या पेपरच्या 20 माफ करा 20 धावा झाल्यात. उद्याच्या पेपरमध्ये मला असं वाटतं की बली भोईर नावाचं देखील एक कटआउट आपल्याला पाहायला मिळेल. ज्या प्रकारचा त्याचा खेळ राहिला, ज्या प्रकारची त्याची फलंदाजी राहिली, ज्या प्रकारची त्याची गोलंदाजी राहिलेत, एक अष्टपैलू कामगिरी करत असताना मात्र काकडवाल संघासाठी तो बॅकबोनच्या रूपामध्ये आपल्याला पाहायला मिळालाय. भरपूर सामने त्यांनी आपल्या संघासाठी एखादी जिंकून दिलेत. परंतु आजची चर्चा ना उद्या संपूर्ण गावामध्ये पेपर रूपी जाणार आहे. मी तर एवढंच म्हणेन की काकडवाल गावच्या बाहेर जो पेपर स्टॉल असेल त्याला विनंती असेल की बाबा उद्या थोडासा कोटा जास्त ठेव, कारण की गावातला प्रत्येक ग्रामवासी हा पेपर विकत घेणार आहे. शेवटचं निर्णायक षटक असंच म्हणावं लागेल, कारण की फक्त आणि फक्त एक औपचारिकता म्हणून या षटकाकडे पाहावी लागेल. 6 चेंडूंमध्ये 58 धावांची आवश्यकता आहे. बघूया काय घडतंय. नवीन गोलंदाज बॉलिंग मार्क वरती रोशन. राऊंड द विकेट. लोअर फुलटा चेंडू होता, हवेमध्ये जरूर खेळला गेलाय. कॅच कंप्लीट केली जाणार का? देखणा कॅच इथे मात्र आपल्याला पाहायला मिळतोय आणि फलंदाज मात्र बाद होतील. डीजे तुम्हाला थोडीशी विश्रांती देतोय आम्ही, कारण की आम्हाला थोडासा स्पीडअप करायचं आहे. कारण की घड्याळीची काटे आम्हाला सांगतायत की 4:15 वेळ झाली आहे. एक मॅच अद्याप देखील शेष आहे. 8वा सामना होईल का नाही ते आम्हाला किरण दळवी जरूर सांगतील. परंतु सध्याच्या घडीला जर का सांगायचं म्हणलं तर एक मॅच अद्याप देखील शेष आहे. इथून जिंकणारा संघ आणि आय थिंक घोटगाव सर या दोघांमध्ये ही मॅच असणार आहे. तर मी विनंती करेन की गावदेवी घोट आपण सज्ज राहायचं. जो संघ इथून जिंकेल त्याच्याबरोबर तुम्हाला 2 हात करायचे आणि दोन्ही टीमचे कॅप्टन जो इथून जिंकेल आणि घोट चला लगेचच आपण उपस्थिती दर्शवायची टॉस का बॉक्स मध्ये. चौकार जरूर येतोय. या चौकारामुळे विजय तर येणार नाहीये, परंतु फलंदाजाला आनंद जरूर मिळेल. आठवणींच्या पिटाऱ्यामध्ये कैद करावा असा फटका या शेवटच्या क्षणी आलेल्या फलंदाजाने खेळून जरूर काढलाय. आज सायंकाळच्या सत्रामध्ये ऍटलिस्ट तर चला घोट संघाचे संघनायक आलात का आपण? यस, वेलकम असेल तुमचं. धन्यवाद, थँक्यू सो मच. आणि जवळजवळ जर का सांगायचं म्हणलं तर हा सामना झुकलाय तो म्हणजे फिल्डिंग करणारा संघ सायरा 11 काकडवालच्या दिशेने. 8 विकेट पडलेत, शेवटचे 2 विकेट बाकी आहेत. ऑल आउट केलं जाणार का? जर का केलं गेलं तर हा रेकॉर्ड बनेल या स्पर्धेतला.
आज संपूर्ण दिवसभर ही स्पर्धा मात्र कव्हर करत असताना जे आमचे सर्व ऑफिशियल्स राहिले, आमचे पंचांचं पॅनल राहिलं, त्यांचं मी कौतुक करेल. खूप चांगल्या पद्धतीचं काम ट्रान्सपरंटली, अतिशय पारदर्शकतेने त्यांनी मात्र इथं दाखवलं. कुठल्या प्रकारची कॉन्ट्रोवर्सी मैदानाच्या आतमध्ये क्रिएट होणार नाही याच्यावरती त्यांनी दक्षता ठेवली. अचूक असे निर्णय त्यांनी दिले. तिसरा डोळा देखील इथं सज्ज होता, तिसरे पंच देखील इथं सज्ज होते. या संपूर्ण पंचांच्या पॅनलचा आपण आभार व्यक्त करूयात. युट्यूबच्या माध्यमातून थेट प्रेक्षेपण युट्यूबवरती केलं जातं. आता PTC लाईव्ह यांचा आपण धन्यवाद व्यक्त करूयात. त्याचबरोबर आमच्या आज कॉमेंट्री पॅनलमध्ये आपण पाहतोय महाराष्ट्राचा एक सुमधुर आवाज अर्थात जयजी भोसले सर हे देखील आज जुडले गेले होते. प्रवीणजी अर्जुने सर हे देखील आमच्या समेत जुडले गेले होते. यांचा आपण आभार व्यक्त करूयात. उमेशजी भोईर साहेब जे मात्र गुणलेखनाच्या भूमिकेमध्ये आपल्याला पाहायला मिळत आहेत, त्यांचं धन्यवाद व्यक्त करूयात. सर्व आमच्या ऑफिशियल्स, मंडप डेकोरेटर, SK साऊंड सर्व्हिसची टीम, डी इव्हेंटची संपूर्ण टीम, या सर्वांचा आपण आभार व्यक्त करूयात. त्याचबरोबर आपण पाहतोय की शक्ती ऑन रूफ जे आमचे मुख्य प्रायोजक आहेत त्यांचं धन्यवाद व्यक्त करूयात. सहप्रायोजक सोलार स्केअर यांचा आपण आभार व्यक्त करूयात. स्पोर्ट्स पार्टनर टोटल स्पोर्ट्स, बॉल पार्टनर सिक्सर सुप्रीमो. त्याचबरोबर चला टॉस साठी यायचंय प्लीज. बॅटिंग करणार मी